कोन मापक. ओ बाबा, आज आम्हाला टीचरने कोनांचे प्रकार शिकवले. तुम्हाला माहितीये का, ही घसरगुंडी जमिनीसोबत एक प्रकारचा कोन करते. हा खांब आणि जमीन यामध्ये देखील एक कोन आहे. या झाडाच्या फांद्या देखील आपापसात कोन बनवतात. पण हे कोन वेगवेगळ्या मापांचे असतात. मग त्यांना मोजायचं कसं? हो राहुल, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. घरी चल, मी तुला एक वस्तू दाखवतो. हे एक कोन मापक आहे. दिलेल्या कोनाचे माप मोजण्यासाठी व दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कंपास पेटीतील कोन मापक हे साधन वापरतात. कोन मापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असतं. कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान 180 भाग केलेले असतात. प्रत्येक भाग म्हणजेच 1 अंश होय. 1 अंश हे चिन्ह वापरून 1 आणि वर छोटा शून्य असं लिहितात. कोन मापकावरील भागांचे म्हणजेच अंशांचे क्रमांक 2 प्रकारे लिहिलेले असतात. त्यांपैकी एका प्रकारात 0, 10, 20, 30 असे 180 पर्यंत या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेल्या असतात. तर दुसऱ्या प्रकारात 0, 10, 20, 30, 180 पर्यंत या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात. कोन मापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोन मापकाचे केंद्र म्हणतात व त्याच्या व्यासाला कोन मापकाची संदर्भ रेघ किंवा तळरेघ म्हणतात.